48 धावांचा पाठलाग, 49 धावांचा पाठलाग पूर्ण करण्याकरता दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मनीष अँड त्याला साथ देण्याकरता प्रवीण. सुरुवात खूप चांगली झाली आहे. चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकातील. तिन्ही चेंडूंचा खेळ झाला. हो, यावेळेस धीम्या गतीने फेकलाय आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे बीट केलंय बॅटरला. व्हेरिएशन खूप महत्वाचं असतं आणि ते व्हेरिएशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या आपण पाहिली तर पोहोचली गेले 11 या अंकांवरती. पुढील बॉल, यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर वाईट आहे. अव्वंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल, यात काही शंका नाहीये. करण 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 खलनायक बनला होता ज्यावेळेस बॅटिंग करत होता, त्यावेळेस जबरदस्त बॅटिंग मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 31 धावा त्याने बनवल्यात, परंतु यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अखो टप्प्याची लेन पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेले. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. मिळतील धावा 2 आणि या 2 धावेने धाव फलक पोहोचला गेलाय 14 या अंकांवरती. सुरुवात खूप चांगली गेली आहे आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 49 धावांचं लक्ष इथून मात्र पूर्ण करायचं आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग 14 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपण पाहिलं तर मग एनसीसी नायगाव आणि बाबोला बॉईज बाबोला पाडा या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. टॉस झालाय एनसीसी नायगाव संघाने तर टॉस जिंकलाय. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील खेचून मारलाय. वाह, जबरदस्त षटकार. 6 धावा. काय जबरदस्त टी फॉर टॅट. जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलंय. 49 धावांचा पाठलाग मात्र पूर्ण करायचा आहे आणि पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग धावा बनवल्यात 20. जबरदस्त ही पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. प्रवीण अँड मनीष महत्वाचे 2 खेळाडू आहेत. उमराळे बॉईज कृपादेवी बॉईज उमराळे या संघाचे. नाला सुपारा या ठिकाणी ही टीम आपण पाहिलं तर मग बिलॉंग करते आणि आज आपण पाहिला तर मग जबरदस्त कारनामा करताना पाहायला मिळाली आहे. अजूनही 12 चेंडू शिल्लक असतील जिंकण्याकरता. आपण पाहिलं तर मग 29 धावा इथून पुन्हा एकदा पूर्ण करायच्या आहेत. म्हणून सर म्हटलं गेलंय ना, क्षेत्र कुठलेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि जर का तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. चांगलं कष्ट करताना दिसतायत 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू शिल्लक असतील. 29 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. चला घाई करायची. 12 चेंडू जिंकण्याकरता 29 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील. नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये रोहित ठक्कर नावाचा गोलंदाज सज्ज होतोय. इथून रोहितला मात्र कमबॅक करून दाखवावं लागेल, नाहीतर मग सहजपणे हा सामना घेऊन जातील मनीष अँड प्रवीण. 20 धावांची जी भागीदारी झाली त्या भागीदारीला कुठेतरी तोडावं लागेल या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर. रोहितचा पहिला बॉल. हो, पहिला बॉल आपण पाहिला तर मग ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता आणि तेच पंचांनी या ठिकाणी दर्शवलंय. हा चेंडू आहे वाईट आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतला. वाईट आहे की मग नाही. बॉल कुठे अक्षरशः पिचिंग झाला. बॉलची लाईन पूर्णपणे जी आहे ती चेक केलं जाईल आणि त्याच्यानंतर योग्य तो डिसिजन मात्र पोहोचवला जाईल. परंतु सध्या तरी चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 49 धावा 3 ओव्हरमध्ये चेस करायच्या. सुरुवात आपण पाहिली तर मग अफलातून झाल्या प्रवीण गोंड अँड मनीष या 2 खेळाडूकडनं.
आणि हा चेंडू असणार आहे वाईट. आता मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमनं जो रिव्ह्यू आहे तो गमावला हे देखील लक्षात असू द्या. आता मात्र तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाहीये. धावफलक इकडे पुढे सरकलाय, पोहोचला गेल्या 21 अंकांवरती. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस रनअपमध्ये थोडेसे मात्र चुकले गेलेत. 12 चेंडू 28, अजूनही 14ची सरासरी आहे प्रति षटका मागे. इथून रोहित ठक्कर नंबर 2 षटक टाकण्याकरता सज्ज होतोय. ओ सुंदर चेंडूची हाताळणी केली आहे. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चांगली लेंथ पाहायला मिळाली. जणू काही बॅटरचं जे फुटवर्क होतं ते ओळखलं गेलं आणि त्याला अनुसरून निश्चितच चेंडूचा टप्पा आहे तो परफेक्ट या ठिकाणी ठेवला गेला. ही आहे रोहित ठक्करची खासियत. पुढील बॉल इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे आलाय, पकडला जाईल झेल आणि समाप्त होईल. मिस्टर मनीष पागी हा खेळाडूचा खेळ आउट. धन्यवाद. थँक्यू सो मच. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्मा तस्में श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय. लाख इरादे बनकर टूट जाते हैं और शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग नंबर 3 या क्रमांकावरती सौरभ इन होतोय. पहिला बॉल खेळत असताना आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस. हा डॉट बॉल निश्चितच थोडासा बॅड क्रिकेट येते मात्र खेळलाच जाते. प्रवीण पूर्णपणे सेट झालाय आणि त्याला मात्र नॉन स्ट्राइक एंड वरती मात्र ठेवलं गेलंय. पूर्ण चेंडूंचा खेळ झाला आहे तो म्हणजेच 3. पुढील बॉल यावेळेस आपण पाहतोय पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होता. झेल सुटला गेलाय. कदाचित हा झेल मात्र पकडायला हवा होता. अडचणी वाढू शकल्या असत्या कारण स्ट्राइक देखील रोटेट झाली नसती. हा तर चरतरचा प्रश्न आहे. परंतु सध्या आपण पाहिलं तर मग झेल सुटल्यानंतर स्ट्राइक देखील रोटेट झाले. इथून भरपूर काही बदल पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. कारण ऑन स्ट्राइक वरती यावेळेस प्रवीण गोण याला आपण पाहू शकाल आणि त्याच्या बॅट मधनं सुंदर धावा मात्र येताना पाहिलेत. 8 चेंडू शिल्लक आहे जिंकण्याकरता अजूनही 27 धावांची आवश्यकता. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये प्रवीण गोंड तोपर्यंत निश्चितच इरादे स्पष्ट असतील कृपादेवी बॉयज उमराळे संघाचे. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग कुठल्याही प्रकारची धाव घेतली जात नाहीये. हा चेंडू असणार आहे डॉट. आता मात्र 7 चेंडू 28 धावा 27 धावा. सात चेंडू 27. यावेळेस आपण पाहिलं तर मग बाईकच्या बॅटला हलकासा चेंडू स्पर्श झाला म्हणजेच 2 असतील. 2ने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 24 अंकांवरती. येणारे 6 बॉल शिल्लक असणार आहेत आणि जिंकण्याकरता अजून सुद्धा 25 धावा. यानंतर आणखी एक जबरदस्त मॅच आपण पाहणार आहोत. दोन्ही संघ एकाच परिसरातील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. भाबोळा बॉईज भाबोळा आणि त्यांच्या विपक्षामध्ये NCC नायगाव हा संघ आपण पाहणार आहोत. आणखी एक जबरदस्त लढत. त्याच्यानंतर पुढील मॅच गाव देशपूर गोखिवरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये साई कृपा बोळीन्स. त्यानंतर जगदंब स्पोर्ट पिंपरीपाडा आणि पीर बाबा स्पोर्ट पापडी. वा अजून एक चांगली फाईट. त्याच्यानंतर ओम साई स्पोर्ट बंगळे आणि अष्टभुजा लहूपाडा. अजून एक दमदार फाईट आपल्याला पाहायला मिळेल.
सध्या तरी सिच्युएशन आपण पाहिली तर मग 6 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्याकरता धावांची गरज आहे. 25 धावा आणि ह्या 25 धावा रोखण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर जयेश वर्गना नावाचा गोलंदाज सज्ज झालाय. ऑन स्ट्राईक वरती सौरभ आपल्याला पाहायला मिळेल. ओ पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर मग वाईट आहे आणि ज्या वेळेस पहिला बॉल वाईट आलाय ना त्या वेळेस मॅच देखील खूप झाली आहे टाईट. आता ही मॅच इथून टाईट होईल का हे देखील पाहणं योग्य. सौरभ आहे ऑन स्ट्राईक वरती. पहिला बॉल वाईट आला जयेश वर्गनाचा. अजूनही 6 बॉल शिल्लक असतील. जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे 24. 6-24 ची ट्रेन इथून पकडावी लागणार आहे. त्याच्यानंतर नालासोपारापर्यंत प्रवास जो आहे तो योग्य होईल. कृपादेवी बॉयज उंबराळे या संघाचा फलक 1 ने पुढे सरकला पोहोचला गेलाय. तो म्हणजेच 26 अंकांवरती. 5 चेंडू शिल्लक असतील. जिंकण्याकरता अजूनही इथून 23 धावा विजयाकरता बनवायच्या आहेत. मुश्किल नहीं है कुछ इस दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. इथून मात्र प्रयत्न करावे लागणार आहेत. अखोटा पॅची लेन परिपूर्ण पिक करायची होती. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळतील धावा 2. आता मात्र 4 चेंडू जिंकण्याकरता 21 अजूनही बनवायच्या आहेत. डू और डाय ची लढाई आहे. इथून जो संघ जिंकेल तो मात्र आजच्या दिवसामध्ये अंतिम 3 मध्ये पोहोचणार आहे. 4 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्याकरता 21 धावांची आवश्यकता. इथून कुठला संघ मात्र बाजी मारणार आहे हे देखील पाहणं योग्य आहे. सध्या तरी जयेश वर्गनचा चांगला दरारा पाहायला मिळाला या ओव्हर मध्ये. 2 चेंडू इथून मात्र त्यांनी फेकलेत. धावा खर्च केलेत त्या म्हणजे 4. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता 21 धावा बनवायच्या आहे. चला घाई करायचे. खूप वेळ मात्र झाला आहे या मॅच करता. पुढील बॉल ऑन साइडला उडवला. हवेमध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि सुंदर सुंदर झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. मिस्टर करण नायक. करण नायक नाही तो अक्षरशः बनला या मॅच मध्ये खलनायक. बॅटिंग देखील लाजबाब, गोलंदाजी देखील जबरदस्त. त्याच्यानंतर शतरक्षण देखील काय अफलातून पाहायला मिळालंय. ही आहे ऑलराऊंडरची भूमिका आणि निश्चितच चांगली पाहायला मिळाली आहे करण नायक कर्ण. मी तर वाढगो ना तुम्ही बांडगे, आम्हा पै आहे ना पावर, पण हारी पाहिजे एक डवर. धन्यवाद थँक्यू सो मच. इथून 3 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्याकरता अजूनही आपण पाहिलं तर मग 21 धावा. चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला. फलंदाज आपण पाहिला तर मग रवी आलेत. एक सिंगल मात्र इथे पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचलं जाईल 29 अंकांवरती. पूर्णपणे सामना जो आहे तो वाघोबा स्पोर्ट टिव्हरेच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने खेळले गेलेत. सौरभ एक सिंगल मात्र इथून पूर्ण केली जाईल. फक्त औपचारिकता राहिली आहे हा मॅच मध्ये. पुढील मॅच आपण पाहणार आहोत भाबोला बॉयज भाबोला आणि त्यांच्या समवेत एनसीसी नायगाव या 2 संघामध्ये. हो अकोल टप्प्याची लेन ऑन साइडला खेळले गेलेत. असे फटके सुरुवातीपासून यायला हवे होते परंतु दिवा विझत आला आणि त्या दिव्यामध्ये तेल ओतण्याचं काम आता मात्र केलं गेलंय. परंतु चांगले खेळले. निश्चितच चांगली फाईट पाहायला मिळाली. हार्डलक टीम कृपादेवी बॉयज उमराळे नालासोपारा अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम वाघोबा स्पोर्ट टिवरी. अभिनंदन. धन्यवाद थँक्यू सो मच. ज्या कोणत्या संघाच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या असतील तर प्लीज पूर्ण करा. आमच्यापर्यंत नावं जरूर आलेत परंतु आम्ही नावं घेऊ शकत नाहीये. प्लीज ज्या कोणाच्या भरायच्या बाकी असतील तर क्लिअर करायच्या आहेत. येस टीचे.
धन्यवाद थँक्यू सो मच. चला 2 मॅन ऑफ द मॅच देखील बाकी आहेत. अगोदरच्या मॅचचा देखील एक मॅन ऑफ द मॅच राहिलाय. नुकताच झालेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग जबरदस्त कामगिरी राहिली आहे. खेळाडू करण नाईक यांनी यायचं आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर अगोदरच्या मॅच मध्ये प्रवीण गुड हे देखील सामनावीर राहिले. त्यांना देखील आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो इथून देणार आहोत. चला प्रवीण गुण आले त्यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. पांडुरंगजी सावर मामांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो द्यायचा आहे प्रवीण गुंड या खेळाडूला. जबरदस्त कारनामा प्रवीण देखील केला होता परंतु नुकताच झालेल्या मॅच मध्ये त्यांना मात्र पराभव पत्करावा लागलाय. परंतु अगोदरच्या मॅच मध्ये जबरदस्त कारनामा. चला करण नाईक आपण देखील यायचं आहे. जबरदस्त तुफानी खेळी मात्र पाहायला मिळाली करण नाईकची. करण नाईक खलनायक बनलाय आपल्या टीम करता आणि काय जबरदस्त खेळ मात्र साकारलाय. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये जायचे आहेत. अभिनंदन करण वेल प्लेड. जबरदस्त बॅटिंग मात्र पाहायला मिळाली. बॉलिंग देखील जबरदस्त क्षेत्ररक्षण देखील जबरदस्त पाहायला मिळालं. संघाचा संघनायक देखील आहे. चला आपण त्याला देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. जवळजवळ बॅटिंग करत असताना 31 धावा. बॉलिंग देखील खूप चांगली केली. फिल्डिंगचा दर्जा देखील उल्लेखनीय राहिलाय आणि ठरलाय सामनावीर चा खेळाडू. जगदीश करपडे यांच्या शुभ हस्ते निश्चितच हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो करण नाईक या खेळाडूला. आणखी एक जबरदस्त मॅच तुमच्या भेटीला आली आहे. जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा याच्या स्पर्धेमध्ये मॅच क्रमांक आजच्या दिवसातील 3 आपण पाहणार आहोत. पहिल्या फेरीतील एनसीसी स्पोर्ट नायगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये भाबोला बॉईज भाबोला या 2 संघामध्ये ही मॅच आपण अनुभवणार आहोत. आणि निश्चितच मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ वोमन मिस्टर राहुल जंदेर. थँक्यू. धन्यवाद विजयजी भोये सर. अतिशय जबरदस्त आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकताय. ज्याने सलग 2 दिवस आणि आजचा 3रा दिवस समालोचक म्हणून या स्पर्धेला दिला गेलाय. विजयजी भोये आमचे जवळचे मित्र, त्यांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकताय. जय बजरंग पालनापाडाच्या वतीनं ही स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय आणि जबरदस्त ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. यस मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजच्या मार्क वरती मिस्टर अर्जुन, स्ट्राइक एंड वरती अमित नानकर आणि आतिश हॅलो 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 पहिल्याच बॉलवरती काय जबरदस्त फटका. फलंदाज अमित नानकरच्या बॅटमधून आलाय चौकार. हवेमध्ये बॉल होता. झेलचीची संधी निर्माण झाली होती. फलंदाज अमित नानकर थोडेसे अडथळ्यामध्ये आले होते मात्र क्षेत्ररक्षक थोडासा कमी पडलाय आणि त्याला चकवून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसलाय 4 धावांसाठी. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आपण मॅच क्रमांक 4 पाहताय. एका बाजूला आहे संघ बाभोळा बॉईज बाभोळा जे फलंदाजी करते आणि एका बाजूला एनसीसी नायगाव हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. संकेत यांचा हा संघ. मात्र अमित नानकरच्या बॅट मधून उत्तुंग असा षटकार. चौकाराच्या नंतर आलाय हा उत्तुंग असा षटकार. अमित नानकर
याच्या बॅट मधून जबरदस्त फटका. धन्यवाद डीजे. ओव्हर पिच बॉल जसा चेंडू भेटला तसा मात्र त्या चेंडूला भिरकावून दिलं. खूप लांब पल्ल्याचा षटकार अमित नानकरच्या बॅट मधून बघायला मिळालाय. एक चौकार एक षटकार. सुरुवात अतिशय दमखम दाखवणारी बॅटिंग फलंदाजी जबरदस्त अमित नानकरच्या बॅट मधून बघायला मिळतंय. 2 चेंडूंना सामोरे जात असताना 10 धावा त्याने बनवल्यात. गोलंदाजीसाठी आपण बघताय आतिश हा गोलंदाजीच्या मार्कवरती थोडासा मार जरूर पडलाय, मात्र स्वतःला सिद्ध करायला लागेल. कारण की तुम्ही एक चांगले गोलंदाज आहेत आणि तुमच्यामधली गुणकौशल्यता, तुमच्यामधलं असलेलं सातत्याने टाकणारी तुम्ही प्रत्येक वेळेला जी गोलंदाजी आहे, लेंथ आणि लाईन चांगली वापरून तुम्हाला गोलंदाजी या ठिकाणी टाकावी लागणार आहे. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 10 धावा धावफलकावरती जमा झालाय. नुकताच 2 मॅच विजयी होणारा संघ आपल्याला बघायला मिळालाय. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी हा संघ ज्याने जबरदस्त फलंदाजी गोलंदाजीच्या जोरावरती मात्र आपल्या संघाला पुढे नेण्याचं काम केलं गेलंय. एका बाजूला सूरज माळी असतील तर एका बाजूला असतील करण नायक, जो आपल्या संघासाठी जबरदस्त मात्र आपल्या संघासाठी बाहुबली म्हणून उभा राहिला गेलाय. दरम्यान अमित नानकरच्या बॅट मधून अजून एक चांगला फटका, मात्र दुसरे धावेचा होईल प्रयत्न आणि बघताना बघता लगेच दुसरी धावी कंप्लीट केली गेली आणि 2 धावेच्या संघाला मात्र या ठिकाणी ऍड होईल. धावसंख्या 12 धावा. पॉवर प्लेचं बंधन आहे. पॉवरफुल फलंदाजी आतापर्यंत अमित नानकरच्या बॅट मधून बघायला मिळालाय. अजून एक शॉर्ट बॉल. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र दुसरी धावही त्या ठिकाणी लगेच कंप्लीट केली जाईल. कारण की क्षेत्ररक्षकाच्या कडून चांगली क्षेत्ररक्षण झालं, मात्र लगेच बघितलं आपण तर दुसरी धाव ही कंप्लीट केली जाते. थोडासा अडथळा आला, क्षेत्ररक्षकाने थोडंसं नाराज केलं, थोडासा फ्लंबल झालाय. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 14 धावा धावफलकावरती हे आपल्याला बघायला मिळत आहे. आता हा चेंडू चांगला टाकलाय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडूंचा खेळ झालाय. कारण की आतापर्यंत जर बघितले तर अमित नानकर या फलंदाजांनीच फक्त 5 चेंडू खेळल्यात आणि समोरचा फलंदाज आहे अर्जुन, याच्याकडे मात्र अजूनही स्ट्राईक आलेली नाहीये. दरम्यान ह्या चेंडूला मोठा फटकामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये चांगला समन्वय झाला नाहीये. षटकाची होती समाप्ती. पहिलं षटक पॉवर प्लेचं सध्या तरी नावावरती राहिले अमित नानकरच्या. 15 धावा त्याने आपल्या संघासाठी बनवल्यात 6 चेंडूंमध्ये. आणि आता पुढे काय घडणार आहे, काय बिघडेल हे देखील पाहिलं जाईल. कारण की 4 षटकांच्या मॅच मध्ये जवळजवळ 50 ते 60 धावा हे अनिवार्य राहणार आहेत. तत्पुरती देऊया डीजे यांना संधी आणि ऐकूया एक मधुर संगीत. थँक्यू सो मच डीजे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतील रुपेश वावरे हे गोलंदाजीच्या मार्कवरती एनसीसी नायगाव संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. दरम्यान अमित नानकर 15 धावांवरती खेळतोय. वारंवार स्ट्राईक ही नक्कीच घेण्याचा प्रयत्न आहे. कमी चेंडूंमध्ये जास्त धावा बनवण्याचा पराक्रम करणारा हा नक्कीच खेळाडू बघायला मिळतोय. दरम्यान यावेळेला जर बघितलं तर बरोबर पायावरती चेंडू आदळला गेलाय. दाद मागितली होती लेग बिफोर ची, मात्र ती दाद फेटाळून लावली जाते. लेग बाईसच्या रूपाने मिळाली फक्त 1 धाव. स्ट्राईक रोटेट झाली आणि अक्षरशः जवळजवळ 7व्या 8व्या चेंडूवरती मात्र अर्जुन बडगा या खेळाडूला आता आपण ऑन द स्ट्राईक वरती बघताय.
धावसंख्या 16 धावा. चेंडूंचा खेळ झाला एक. पहिला चेंडू टाकत असताना जबरदस्त चेंडूची हाताळणी केली गेली. शरीराला वेध घेणारा चेंडू बघायला मिळाला. याही वेळेला त्याच दिशेनं त्याच पद्धतीचा जणू काही रिप्लाय बघायला मिळालाय की काय असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण की पुन्हा एकदा या वेळेला जर बघितलं तर पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा बॉल म्हणजेच गोलंदाजी साहजी अशी होते. चांगली कामगिरी करण्याचा पराक्रम करताना दिसला आतापर्यंत. 2 चेंडूंना सामोरे जात असताना दोन्ही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकले नाही आहेत. 2 बॉलमध्ये 2 धावा लेग बिफोर च्या बघायला मिळत आहेत. शॉर्ट रनअपने मात्र वेगवान चेंडू टाकण्याची जी कला आहे, जी कला आहे ती या ठिकाणी बघायला मिळत आहे गोलंदाज रुपेश वावरेच्या माध्यमातून. यावेळेला सोडणार नाहीये, पुल केलाय आणि चेंडूला या ठिकाणी गुल केलाय. फलंदाज आपण बघताय रुपेशच्या बॅट मधून आलाय हा षटकार. धन्यवाद डीजे. काय फटका होता, जबरदस्त फटका. पुन्हा एकदा गोलंदाजाचा पुढचा बॉल. याही वेळेला पुन्हा एकदा वारंवार पायावरती पुन्हा एकदा शरीराचा वेध करणारे चेंडू वारंवार बघायला मिळतात आणि षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा शरीराला लागणारा हा बॉल अक्षरशः फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम केलं गेलंय. जरी एक षटकार लागलाय मात्र 3 चेंडू हे गोलंदाजाच्या नावावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या आपण बघताय 24 धावा धावफलकावरती. आता अमित नानकर ऑन द स्ट्राईक, कारण की हाही फलंदाजाच्या माध्यमातून एक चौकार आणि एक षटकार आलाय. ओ बरोबर पायामध्ये पुन्हा एकदा चेंडू आणि फलंदाज बाद होईल LBW च्या स्वरूपात. अमित नानकर बॅक टू द गाउट. पहिला धक्का टीम बाभुळा बॉईज बाभुळा संघाला. धन्यवाद डीजे. अक्षरशः पायावरती चेंडू टाकण्याचा जे माणूस होतं, जे धाडस केलं होतं गोलंदाजाने, जरी षटकार आला मात्र त्याच दिशेने आगेकूच दिसली आणि त्याच दिशेने गोलंदाजी करण्याचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न करत राहिला गेला. आणि एंड मोमेंटला जर बघितला तर अमित नानकर सारख्या फलंदाजाची मात्र लेग बिफोर द विकेट LBW हे आपल्याला विकेट जाताना दिसले. प्रयत्न करत राहिल्यामुळे हे विकेट त्याला प्राप्त झालंय. शेवटचा बॉल शिल्लक असेल. नवीन फलंदाज रोशन मैदानाच्या आतमध्ये आणि आल्या आल्या समोर खेळलाय इन टू द गॅप. चेंडू निघून जाईल काय, मात्र अक्षरशः शेवटच्या मोमेंटला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं NCC नायगाव संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून. आणि बघता बघता फलंदाजांनी 3 धावा पूर्ण केल्यात. वाह क्या बात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली कॉलिंग, चांगल्या दोघांमध्ये झालेला समन्वय आणि या कारणास्तव जर बघितलं तर 3 धावा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतील. आणि इथून मात्र दुसऱ्या षटकाची समाप्ती झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बाभुळा बॉईज बाभुळा या संघ आपण बघताय प्रथमतः फलंदाजी करताय. एक गडी बाद झालाय मात्र धावसंख्या आपण बघताय तर 27 धावा धावफलकावरती. धन्यवाद डीजे. हॅलो, 1 सेकंड, मॅच थोडी थांबवायची आहे. नक्कीच मागच्या चेंडूवरती चौकार आहे, लक्षात घ्या. कारण की इकडे सीमारेषेच्या बाहेर क्षेत्ररक्षकाने जो चेंडू अडवला होता तो सीमारेषेच्या बाहेर अडवलाय
आणि तो चौकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं होतं. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ते लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे आणि चांगलं त्यांच्यामधून वर्क हे बघायला मिळत आहे. शेवटच्या चेंडूवरती जो खेळलेला होता आणि हा चेंडू डेट असणार आहे लक्षात घ्या, कारण की आमच्या इथून नक्कीच थांबवण्याचं जे केलं होतं. मात्र शेवटच्या चेंडूवरती जो चौकार होता त्याकरता मी कौतुक करेन डीबीएन लाईव्हचं. जे त्यांचं लाईव्ह वर्क आहे अतिशय जबरदस्त वर्क आपल्याला बघायला मिळालं होतं. आणि धावसंख्या जर बघितली आपण तर 28 धावा आणि इथून मात्र पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. पहिला चेंडू घेऊन जातील गोलंदाज आपण बघताय राकेश. यावेळेला बघितला हा चेंडू नक्कीच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं होतं. एक धाव पूर्ण केली आणि एका धावेने संघाची धावसंख्यामध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 या धावसंख्येवरती. यावेळेला काय घडलंय तर ऑप्शनच्या जास्त बाहेर करून बसल्यात गोलंदाज. हा चेंडू जर बघितला तर वाईट बॉल आहे. एक धाव मिळाली समोरच्या संघाला म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि धावसंख्या या एका धावसंख्येनंतर जाऊन पोहोचते 30 या अंकावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहेत. स्वतःला जज केलं गेलंय आणि या वेळेला मात्र पहिला धक्का दुसरा धक्का टीम बाभुळा बॉईज बाभुळा या संघाला. फलंदाज बाद असेल मिस्टर रोशन. धन्यवाद डीजे. दुसरी सफलता गोलंदाज आपण बघताय या राकेशला मिळालेली पहिली सफलता आणि दुसरा फलंदाज बाद झालाय. आपण बघताय बाबुला बॉईज बाभुळा या संघाचा. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नकुल आपल्याला बघायला मिळतात. नकुल नानकर. फलंदाजी अतिशय जबरदस्त पद्धतीची करावी लागणार आहे, कारण की आतापर्यंत धावसंख्या जी बनवलंय ती चांगली धावसंख्या म्हणायला काही हरकत नाही, कारण की तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. चेंडूचा खेळ झालाय टाकून म्हणजेच 3 आणि धावसंख्या आपण बघताय 30 धावा धावफळकावरती ही जमा झालाय. पुढचा बॉल राकेश कडू या गोलंदाजाचा. हवेमध्ये बॉल चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज नकुल नानकर बॅक टू द आउट. झेलचीच्या स्वरूपात नकुलला परतावा लागते माघारी आल्या रीतीने. मात्र नकुल स्वतःवरती नाराज झाला आणि आपल्या संघालाही नाराज करताना दिसलाय. बॅक टू द आउट मिस्टर नकुल नानकर. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश सावरा आपल्याला बघायला मिळतोय. डावकर हाताचा फलंदाज राकेशला आपण सातत्याने बघत आलोय. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून नक्कीच आपण काही 2 वर्षामध्ये बघताय. मात्र तशीच काही फलंदाजी नक्कीच जाऊ द्या, गाडी सोडून द्यायची. राकेश याचे चेंडू टाकून झाले आतापर्यंत 4. 2 चेंडू शिल्लक असतील. आता राकेश आणि राकेश वर्सेस राकेश
असं आपल्याला मॅच बघायला मिळणार आहे, कारण की दोन्ही जे खेळाडू आहेत ते एकाच नावाने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात. दरम्यान हा बॉल जर बघितला आपण तर ऑप्शनच्या बाहेर करून बसल्यात आणि हा चेंडू व्हाईट बॉल आहे असं घोषित केलं जाते पंचांच्या माध्यमातून. मिळेल त्या ठिकाणी एक धाव. आता जवळजवळ 3 चेंडूंच्या नंतर ही एक धाव मिळाली, तीही वाईट स्वरूपाची. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेलची संधी निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जज करतील, झेल ड्रॉप करतील, तत्पुरती मिळेल एक धाव आणि या एका धावेने संघाची धावसंख्यामध्ये होईल वाढ. धावसंख्या 32 धावा. इथून शेवटचा चेंडू शिल्लक असेल गोलंदाज राकेशचा. वारंवार बघितलं आपण तर क्षेत्ररक्षकाची जी व्यूहरचना आहे क्षेत्ररक्षणाची ती बदलवली जाते, कारण की एका डावकरी हाताचा फलंदाजासाठी क्षेत्ररक्षण आणि एका उजव्या हाताच्या बॅटरसाठी क्षेत्ररक्षण ही व्यूहरचना थोडीशी चेंज करावीच लागते. आता या वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची लिडिंग आहे. चेंडू निघून जातो डिक्लेरेशन झोनच्या बाजूने. मिळतील 2 धावा. इथून तिसऱ्या षटकाची ही झाली समाप्ती. 34 धावा धावफलकावरती बघायला मिळेल आणि शेवटचे षटक कुठला गोलंदाजीच्या मार्क वरती या ठिकाणी येईल हे देखील पाहिलं जाईल. तत्पुरती देऊया 2 संघांना या ठिकाणी आवाज. एका बाजूला असणार आहे आई गावदेवी स्पोर्ट्स गोकिवरे संघ आणि साई कृपा बोलिन्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन सज्ज रहा. टॉस केला जाईल एका षटकाच्या समाप्तीनंतर. येस डीजे. शेवटचं षटक घेऊन येतील मिस्टर सुधीर सातवी. हा गोलंदाजच्या मार्कवरती. सामोरे फलंदाज डावकऱ्याचा फलंदाज मिस्टर राकेश. हा चेंडू चांगला आहे का नाही हे देखील पाहिलं जाईल, कारण की एसटी रिक्षा कडून झाले थोडीशी चूक आणि 22च्या रूपानं ही धाव. म्हणजे चेंडू चांगला होता आणि फलंदाजाला अक्षरशः असं वाटलं होतं की हा चेंडू वाईट आहे, मात्र तो चेंडू सोडून दिला आणि गोलंदाजाचं कौतुक. मात्र क्षेत्ररक्षकाने थोडंसं नाराज केलं गेलं. एक धाव 22च्या रूपाने मिळाली. साईक रोटेट झाली आणि धावसंख्या आपण बघताय तर 35 धावांवरती जाऊन थांबली गेले. इथून मात्र 5 चेंडूंमध्ये जरी 15 धावा किंवा मग 10 धावा जरी आल्या तरी मात्र चांगला स्कोर बघायला मिळेल. दरम्यान ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू बराच काळ आहे आणि क्षेत्ररक्षक स्वतःला जज करतील आणि एक चांगला कॅच कॅरी करतील. फलंदाज जो सलामीला आला होता आपल्याला बघायला मिळतात अर्जुन. बॅक टू द गाउट. थँक्यू सो मच डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणय आपल्याला बघायला मिळत आहेत आणि आतापर्यंत जर बघितलं तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूंमध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. कशा पद्धतीने बनवल्या जातील बघितलं जाईल. दरम्यान ऑन साइडला पुन्हा एकदा खेळलाय क्षेत्ररक्षक. वा सुंदर क्षेत्ररक्षण. मात्र दुसरा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत येईल, चेंडूला उचलून फेकी करतील. डेंजर झोन मध्ये स्वतः या ठिकाणी आहेत मिस्टर प्रणय. रेफर केला गेलाय धावचीच्या साठी. फलंदाज बाद आहे की नाही हे देखील पाहिलं जाईल. जाऊया तत्पुरती थर्ड अंपायर करे. डिसिजन इज पेंडिंग.
आणि डिसिजन आहे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेफ. म्हणजेच 3 धावा या पूर्ण केल्या गेल्यात आणि या 3 धाब्याने संघाची धावसंख्या जी बघितली आपण तर थोडीशी वेगाने पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 38 या अंकावरती स्ट्राईक रोटेट झाल्या. राकेशच्या वरती अपेक्षा आहेत आणि राकेशने आतापर्यंत थोडंसं नाराज केलं गेलंय कारण की राकेश आतापर्यंत चेंडू खेळलाय तो म्हणजेच 2 आणि त्याच्या बॅटमधून मोठे फटके बघायला मिळतील काय तर येस आलाय जसं सांगितलं गेलंय तसा मात्र लगेच चौकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळालाय. 12 आहे किती? हा? 12 आहे की? 12 आहे की 12 आहे की 12 राहण्याचे 12 आहे की 44? 12 आहे की 44? धन्यवाद डीजे. या 4 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरकेल 42 धावा. आता इथून मात्र 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल एखादा षटकार येईल काय आणि राकेशच्या बॅटमधून ओव्हरपिच बॉलला या ठिकाणी खेळलाय ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत थोडेसे फ्लंबल होतील तत्पुरती 2 धावा घेण्याची मुभा होती ती पूर्ण केली गेली आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली. आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 44 या अंकावरती धावसंख्या स्थिर आपल्याला बघायला मिळते. 44 धावा 44 या अंकावरती डिजिट आपल्याला बघायला मिळतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील आणि हा बॉल जर बघितला तर चांगला बॉल आहे आणि फलंदाज बाद. थोडासा वेळ घेतला पंचांनी आणि अक्षरशः मग निरीक्षण करून ह्याचा जो डिसिजन होता तो नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवला गेला की फलंदाज बाद आहे. LBW स्वरूपात राकेश सावरा बॅक टू द ग्राउंड. इथून पहिला डाव समाप्त झालाय आणि पहिल्या डाव्याच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करताना दिसले ते म्हणजेच बाबोला बॉईज बाबोला ही टीम आणि त्यांनी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये बनवलं आहे. 4 षटकांमध्ये 44 धावा आणि 45 धावांचा आव्हान ठेवला गेलाय ते म्हणजेच आपल्याला बघायला मिळत आहे NCC नायगाव या संघाच्या समोर. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला टीम असेल ती म्हणजेच साई कृपा बोलिन्स आणि आई गावदेवी गोखिवरे या 2 संघांमध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल. विनंती करतोय दिलीपजी सावर आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. 4 षटकांचा मॅच आहे. एका बाजूला बोलिन्स हा संघ आणि एका बाजूला गोखिवरे हा संघ दोन्ही मजबूत संघ आहेत. 4 षटकांचा मॅच कौल कोण देते? गोखिवरे संघाचा संघाने कौल देईल. काटा असा कौल आणि काटा आलाय म्हणजेच गोखिवरे देवीपाडे संघाने टॉस जिंकलाय. विनंती करते मान्यवरांना की आपण दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराजमान व्हा. टॉस जिंकलाय प्रथमतः काय स्वीकारशील? बॉलिंग करण्याचा घेतलाय आणि प्रथमतः समोरच्या संघाला किती धावसंख्यापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे? 45 ते 40 पर्यंत. या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? आयोजन नियोजन खूप चांगलं आहे. आज पूर्ण टीम बघायला मिळणार आहे का? हो नक्कीच. धन्यवाद. एका बाजूला बोलिंग संघाचा संघनायक आहे टॉस हारलाय मात्र टॉस जिंकला जर असता तर मग काय स्वीकारलं असतं? बॉलिंग घेतली असती. मात्र मनाच्या विरुद्ध करायचं आहे प्रथमतः फलंदाजी करायची आहे. 4 षटकांमध्ये किती धावसंख्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50+. नक्कीच. आणि कुठले असे फलंदाज आहेत जे आता सध्याच्या घडीला चांगले इन्फॉर्म बॅट्समॅन म्हणून आहेत जी 50 ते 60 धावा बनवण्यासाठी ओळखले जातील? सिद्धेश आहे, मी आहे, अनिकेत आहे, हर्षल आहे. सध्याच्या घडीला हर्षल एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या माध्यमातून आता नक्कीच फॉर्म मध्ये आहे की मग नाही, टच मध्ये आहे की नाही? सध्या नाही आहे, या मॅचला बघूया. नक्कीच. धन्यवाद. दोन्ही संघांमध्ये नक्कीच टॉस झाला, टॉस जिंकलाय तो म्हणजेच गोखिवरे संघाने. त्याने स्वीकारले प्रथमतः बॉलिंग आणि बॅटिंगसाठी या ठिकाणी आमंत्रण दिलं गेलंय ते म्हणजेच बॉलिंग या संघाला. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील माझे साथी समालोचक मित्र विजयजी भोये सर. थँक्यू. TBN लाईव्ह.
धन्यवाद डीजे. टार्गेट सेट केलं गेलं एका बाजूला बाभोळा बॉईज. बाभोळा या संघाची धावसंख्या जर बघितली आपण तर जाऊन पोहोचले गेले 44 आणि 45 धावांचं आव्हान ठेवलंय. एनसीसी नायगाव हा संघ ही धावसंख्या बनवेल काय, हा टार्गेट मात्र कंप्लीट केलं जाईल का, हे देखील या डावामध्ये आपण बघणार आहोत. कारण की एका बाजूला गोलंदाजी सुद्धा स्ट्रॉंग आहे बाभोळा बॉईज संघाची. नकुल हा गोलंदाजीच्या मार्कवरती, 2 फलंदाज विजय आणि त्यांना साथ देण्यासाठी रुपेश. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड वरती असतील रुपेश आणि नॉन स्ट्राईक एंड वरती विजय काळे. 45 धावा बनवायच्या आहेत. पॉवर प्लेचं बंधन आहे. पॉवरफुल फलंदाजी होईल काय, कारण की 6 चेंडूंमध्ये पॉवर प्ले मध्ये जास्ती धावा घेण्याचा नक्कीच प्रयत्न असतो फलंदाजांचा. चोवीस चेंडू 45 धावा, चांगला टार्गेट आहे. कारण की ज्या अनुषंगाने गोलंदाजी राहिले एनसीसी नायगाव संघाच्या माध्यमातून. नकुल नानकर गोलंदाजच्या मार्कवरती. पॉवर प्लेचं बंधन 30 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक आणि मोठे फटके मारण्याची संधी. मात्र यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल आणि यावेळेला बॅटची लिडिंग एज, बॉल हवेमध्ये आणि अमित नानकर ह्याज अ एसटी रक्षक, ह्याज अ कीपर म्हणून एक चांगला झेल या ठिकाणी टिपला गेला आणि पहिल्याच बॉलवरती मिस्टर रुपेश वावरे बॅक टू द आउट. खूप मोठा धक्का पहिल्याच बॉलवरती. काय जबरदस्त बॉल होता, वेगवान चेंडू, वेगावरती स्वार. नकुल नानकर जसा चेंडू टाकला रिदम आणि लेंथ वरती, तसा मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, थोडासा चेंडू कट झालाय आणि बॅटला लागून चेंडू ब्रश होऊन स्थिरक्षकाच्या हातामध्ये. झेलचीच्या स्वरूपात रुपेश हा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दुर्गेश जाधव. कोणाला तरी थांबावं लागेल खेळपट्टीवरती, कारण की 45 धावा म्हटलं तर मग एक चांगला स्कोर आहे. मोठा फटका, पुन्हा एकदा कॅचची शक्यता. राकेश करणार नाहीये चूक. क्या बात आहे, जबरदस्त झेल आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय एनसीसी नायगाव संघाचा. आल्या रीतीने दुर्गेश जाधवला ही माघारी परतावा लागतंय आणि धक्का नंबर 2 असणार आहे एनसीसी नायगाव संघाला. काय जबरदस्त गोलंदाजी, एक चांगला खेळाडू तयार केलाय टीम बाभोळा बॉईज बाभोळा संघाने. कारण की नकुलला आपण गेल्या 1 ते 2 वर्षापासून बघतोय, जबरदस्त त्या ठिकाणी गोलंदाजी तो नेहमीच करत असतो आपल्या संघासाठी. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर नितीन वाघात जात आहेत. ह्या जे हॅट्रिक बॉल असणार आहे, पहिलं षटक प्रगतीपथावर हॅट्रिक आहे, होईल काय हे देखील पाहिलं जाईल. प्रश्नावळी नक्की तयार निर्माण झालाय, कारण की नकुलने चांगली गोलंदाजी आतापर्यंत टाकल्या. हॅट्रिकचा बॉल ज्या वेळेला जर बघितलं तर व्हाईट बॉल आहे, लेग स्टंपच्या बाहेर बॉल या ठिकाणी रिलीज केला गेलाय. कदाचित हा बॉल जर ऑफ स्टंपच्या बाहेर असता तर कदाचित काहीही घडू शकलं असतं, मात्र व्हाईट बॉल या ठिकाणी टाकला गेलाय. आणि इथून मात्र स्टार्ट द फाउंडेशन. एक धावफळकावरती 2 गडीच्या मोबदल्यामध्ये प्रथमतः नाराज केलं रुपेश आणि दुर्गेश या 2 फलंदाजांनी. कारण की जशी फलंदाजी हवी होती तशी काही फलंदाजी होताना दिसले नाही, नाराज केलेत. पुन्हा एकदा नकुल. ओ चांगला बॉल आहे, वेगवान, क्या बात आहे, तेज तर्रार चेंडूची हाताळणी केली जाते. हा जो नकुल नानकर हा जो बॉलर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, लेंथ अँड लाईनचा राजा म्हणायला काही हरकत नाहीये. कारण की अचूक टप्पा, एक चेंडू वाईट टाकल्यानंतर लगेच गुडलेन स्पॉट वरती चेंडू रिलीज केला गेलाय आणि तिथून मात्र त्या चेंडूला उसळी प्राप्त झालाय आणि अमित नानकर हातामध्ये जाऊन चेंडू विसावला गेलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतील काय चेंडूच्या वर, मात्र नाही असं उत्तर आलंय आणि चेंडू 1 बाउन्स पद्धतीने सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसलाय. 4 धावांसाठी चौकार.
5 धावांवरती. आता आपल्याला NCC नायगाव हा संघ बघायला मिळतोय. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4. 2 चेंडू अजूनही शिल्लक असेल. नकुलने स्टार्ट तर भरपूर चांगला केला होता, मात्र त्यानंतर आता जवळजवळ 4थ्या चेंडूवरती त्याला थोडासा मार पडताना दिसलाय. नकुलचा पुढचा बॉल राईट मध्ये विकेटचा मारा. क्या बात आहे, जबरदस्त चेंडू. मात्र हा चेंडू असणार आहे वाईट, कारण की उसळी जास्त प्राप्त दिली होती आणि जसा चेंडू बाउन्स झाला तसा लगेच डोक्याच्या वरून ट्रॅव्हल झालाय असं पंचांचं मत आहे. आणि लगेच स्क्वेअर लेग पंच रुपेश दांडेकर सरांनी आमच्यापर्यंत इशारा दिला की हा चेंडू वाईट आहे. 1 बाउन्सचं ऑप्शन ही या ठिकाणी कारवाई ही केली जाईल, कारण की पुढचा बॉल जर असा टाकला तर मात्र नक्कीच काहीतरी आपल्याला बघायला मिळेल. मात्र पुन्हा एकदा आता ऑफ स्टंपचे जास्त बाहेर करून बसल्यात. वाईट बॉल. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू दिला जातोय. ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये काही शंका असतात त्या शंका दूर करण्यासाठी तुम्हाला एक रिव्ह्यू दिलाय आणि हा रिव्ह्यू तुम्हाला व्हाईट बॉल आणि नो बॉल साठी वापरायचा आहे, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. मात्र ज्या वेळेला रिव्ह्यू तुमचा सक्सेस झाला त्यावेळेला तुम्हाला पुन्हा एकदा रिव्ह्यू घेता येईल. मात्र ज्या वेळेला तुमचा रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरला तर मात्र तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाहीये, हे लक्षात घ्यायचं आहे. दरम्यान इथून 4 चेंडूचा खेळ झाला. या षटकामध्ये 3 चेंडू वाईट टाकल्यात गोलंदाज नकुलनं. आता हा बॉल चांगला आहे, जबरदस्त चेंडू. अमित नानकरच्या माध्यमातून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय, मात्र डॉट बॉल बघायला मिळालाय. आतापर्यंत नकुलने जवळजवळ 8 चेंडू रिलीज केले गेलेत, त्याच्यामध्ये 3 वाईट चेंडू. आणि आता शेवटचा बॉल जवळजवळ 9वा घेऊन जाईल मिस्टर नकुल नानकर. धावसंख्या कमी खर्च केलाय, 7च धावा त्याने खर्च केल्या गेल्यात. मात्र इथून कौतुक करावं लागेल ते म्हणजेच नकुलचं, कारण की व्हाईट बॉल जरी हाताळलेत पण धावसंख्या ही कमी त्याने दिले आपल्या षटकामध्ये. चांगला बॉल आहे बघा, वेगवान तेज तर्रार. फलंदाजाला समजत नाहीये, अक्षरशः बांधून ठेवण्याचं काम करतोय गोलंदाज नकुल नानकर. कौतुक करावं लागेल, टाळ्यांचा गजर होईल एका बाजूला नकुल नानकरसाठी, कारण की कमी धावा देण्याचा पराक्रम केलाय. 7च धावा दिल्यात आणि एक निर्णायक षटक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल 2 महत्वाचे गडी बाद केल्यात आणि धावसंख्या 3 वाईट टाकत असताना 7 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत. नव्याने बॉलर आपल्याला बघायला मिळतात राकेश सावरा. इज अ डॅशिंग पर्सनॅलिटी आपल्याला बघायला मिळतात. बाबोला संघाच्या माध्यमातून एक नेहमीच चांगले प्रतिनिधी म्हणून ओळखले जात आहेत आणि आता ह्याज अ बॉलर म्हणून ज्यांना आपण दुसरं षटक टाकण्यासाठी ते सज्ज झाल्या गेल्यात. जास्तीचा वेळ खर्च करू नका अमित नानकर ह्याच कंपनी विनंती असेल, कारण की जवळजवळ दुपारचं सत्र पार पडतंय आणि दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला बघायला मिळालं तर मग ही मॅच नंबर आपल्याला 4थी बघायला मिळते. अजून सुद्धा भरपूर मॅचेस आजच्या दिवसामध्ये खेळवायच्या बाकी आहेत, कारण की मग संध्याकाळचं सत्र जर बघितलं तर मग एंड मोमेंटला थोडीशी बॅड लाईट येते आणि त्यामुळे प्रत्येक खेळाडूला खेळण्यासाठी थोडस त्रास होतो. दरम्यान या वेळेला राकेशच्या विरोधात ठोकलाय फलंदाज विजय काळेच्या माध्यमातून आलाय. जबरदस्त फटका, 6 धाव्यांसाठी चेंडूला गुल केलाय सीमारेषेच्या बाहेर. या 6 धाव्याने संघाची धावसंख्या 13 या अंकावरती पहिल्या चेंडूला सामोरे जात असताना आपण बघताय विजय काळेच्या माध्यमातून जबरदस्त नेत्रदीपक स्ट्रोक 6 धावांसाठी बघायला मिळालाय. पुन्हा एकदा पुढे टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक धाव पूर्ण केली स्वतः अमित नानकर ह्याचे एसटी रक्षक म्हणून धावल्यात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि येस 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चित्याच्या वेगाने आणि चपलाईने या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 या अंकावरती. 15 धावा फलंदाज बाद झाले आतापर्यंत 2
आणि आता जबाबदारी स्वीकारताना दिसलाय मिस्टर विजय. राकेश जर्सी नंबर 02 आपल्याला बघायला मिळते. दरम्यान ऑन साइडला चेंडूला फेकून दिलाय, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वतःला जज केलाय आणि वॉड कॅच, एफर्टलेस कॅच म्हणायला काही हरकत नाहीये. रुपेशच्या माध्यमातून टिपला एक शानदार झेल. बघा पहिल्यांदा ओव्हरपिच बॉल पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार केला गेला आणि त्यानंतर तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी फेकून दिला मिस्टर विजयने आणि त्यानंतर एक चांगला बॉल रिलीज केला गेला आणि पुन्हा एकदा थोडासा मागे पडला, ओव्हरपिच करून बसले आणि त्याच्यावरती मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला एका बाजूला विजयने, मात्र त्या ठिकाणी रुपेश होते, क्लिअर करता आलं नाहीये आणि झेलचीच्या स्वरूपात बाद झाल्यात फलंदाज विजय. आता चांगली गोलंदाजी होते असं म्हणायला काही हरकत नाही. बाबुला बॉईज संघाच्या माध्यमातून चेंडूचा खेळ झालाय 3 चेंडूमध्ये जवळजवळ 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज राकेश सावरा या गोलंदाजाने. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुधीर. संकेतचं येणं अजूनही बाकी आहे, कारण की संकेत एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातोय. पुढचा बॉल लेफ्ट आर्मर राकेश सावरा या गोलंदाजाचा हा बॉल चांगला होता, स्वतःच्या फाऊल थ्रो मध्ये चेंडूला अडवलंय, यश तर मिळालंय, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकणार नाहीये. एक धाव मिळाली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली. चेंडूचा खेळ झालाय 4, 2 चेंडू अजूनही रिलीज करायचे बाकी आहेत या षटकातील. दुसरं षटक प्रगतीपथावरती. आपण पाहत आहात जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाड्याच्या माध्यमातून जय बजरंग ट्रॉफी 2026 आपण बघताय. जबरदस्त ही स्पर्धा आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. दरम्यान या स्पर्धेमध्ये DBN लाईव्ह च्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. घर बसल्या सुद्धा ही स्पर्धा तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून VTCA च्या माध्यमातून नक्कीच पाहू शकता. DBN लाईव्ह म्हटलं तर मग क्वांटिटी पेक्षा क्वालिटी दर्जेदार आहे, म्हणून तर आज DBN लाईव्ह नक्कीच चांगल्या प्रगतीपथावरती आपल्याला बघायला मिळत आहे. दरम्यान मागचा चेंडू जर बघितला आपण राकेश सावराचा, जो ऑफब्रेक पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला, जसा चेंडू पडला तसा मात्र यष्टीरक्षक अमित नानकरच्या हातामध्ये इन कटर बघायला मिळाला. आता शेवटचा बॉल शिल्लक असेल. आता लेग ब्रेक केलाय, वेगवान चेंडू, काय जबरदस्त चेंडू बघायला मिळालाय, मात्र 22च्या रूपानं ही एक धाव मिळाली. जवळजवळ एस्टनच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय, परफेक्ट मिडल स्टंपला हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. कदाचित जर उचली नसती या चेंडूवरती तर मात्र दांडी गुल बघायला मिळाली असती. मात्र षटक समाप्त झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा बनवायच्या आहेत आणि धावसंख्या सध्याच्या घडीला 17 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात NCC नायगाव या संघाच्या. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक घेऊन येतील सूरज नाईक. इथून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूमध्ये धावांची गरज असणार आहे 28. 12 चेंडू 28 धावांची गरज, म्हणजे जवळजवळ एका षटकाचा विचार केला तर 14 धावा या प्रत्येकी मोजाव्या लागतील, कराव्या लागतील. कारण की क्रिकेटच्या पटलावरती असं म्हटलं जातं की जर तरला महत्व देणारं खेळ म्हणजे क्रिकेट नाहीये मित्रांनो. प्रयत्नांनी परमेश्वर, प्रयत्न कराल तर नक्कीच यश मिळेल असं म्हटलं जातं. प्रयत्न करावे लागतील एका बाजूला फलंदाजांना. 12 चेंडू 28 ची गरज आहे. पहिला चेंडू रिलीज करत असताना गोलंदाज सूरज नाईकचा हा चेंडू जबरदस्त पद्धतीचा बघायला मिळालाय. चांगला बॉल रिलीज केला गेलाय. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फक्त स्ट्रगल करताना दिसलेत फलंदाज.
मनामध्ये एक शंका आहे की नक्कीच संकेत सारखा एक चांगला खेळाडू अजून सुद्धा मैदानाच्या बाहेर आहे, पवेलियन मध्ये आहे, येणं गरजेची गोष्ट होती. मात्र पुढचा बॉल गोलंदाजाचा. याही वेळेला जबरदस्त बॉल, आता ऑफ ब्रेक केला गेलाय, व्हेरिएशन वाली गोलंदाजी या वेळेला साध्य करताना दिसल्यात सूरज नाईक. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट हे बघायला मिळालेत. यापुढची लढत आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूला असेल आई गावदेवी गोखिवरे संघ आणि त्यांच्या जोडीला 2 हात करेल साई कृपा बोलिन्स. प्रथमतः टॉस जिंकला आई गावदेवी गोखिवरे या संघाने आणि त्यांनी स्वीकारलं बॉलिंग आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं ते म्हणजे साई कृपा बोलिन्स या संघाला. कौतुक असेल गोलंदाजाचं. मात्र या वेळेला ऑप्शनच्या जास्त बाहेर करून बसल्यात. 1 धाव मिळेल समोरच्या संघाला म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्या 18 धावा. एक सेकंड सामना जरा थांबवायचा आहे. जय बजरंग पालनापाडा संघाच्या व्हॉलेंटियर्सला विनंती असेल, प्रतिनिधींना विनंती असेल की आपण थोडंसं लक्ष द्यायचं मैदानाच्या आतमध्ये, कारण की जी वाहनं आहेत ती मैदानाच्या आतमध्ये अडथळा निर्माण करतायत. आणि दोन्ही बाजूला विचार केला तर एक एक प्रतिनिधी जरी असला तर एका षटकाच्या समाप्तीनंतर किंवा मग विकेट्स डाऊन झाल्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये गाड्या सोडून द्यायच्यात. वाईट चेंडू टाकलाय, वाईटच्या नंतर 1 धाव मिळाली. आणि या वाईट बॉलनं मात्र जर बघितलं तर धावसंख्या 18 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली. चला सामन्याला होईल पुन्हा एकदा सुरुवात. गोलंदाजी अतिशय दमखम दाखवणारी. बघा स्वतःच्या पवित्रामध्ये धावचीची संधी निर्माण झालाय आणि येस फलंदाज बॅक टू द आउट. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. वेगवान चेंडू टाकलाय, तेवढ्या चांगल्या धाकटीने मात्र या चेंडूला खेळलं फलंदाज आपण बघताय नितीन. आणि या स्वतःच्या पवित्रामध्ये चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळालं सूरज नाईकला. आणि अक्षरशः थोडंसं बघितलं आणि थोडेसे पुढे सरसावले होते नॉन स्ट्राईक एंडचे फलंदाज आणि डायरेक्ट हिट केला गेला आणि काम फिट केलं गेलं. या वेळेला जर बघितला सूरज नाईक या गोलंदाजाने फलंदाज बाद केलाय तो म्हणजेच सुधीर, याला मात्र माघारी परतावं लागतंय. हे निर्णायक षटक आहे, कारण की या षटकामध्ये जर जास्त धावा आल्या तर मात्र शेवटचं षटक सुद्धा चांगलं आपल्याला बघायला मिळेल. मात्र या षटकामध्ये जर बघितलं तर कमी धावा देण्याचा या ठिकाणी मानस आपल्याला बघायला मिळतोय गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. जबरदस्त चेंडूची डिलिव्हरीज आपल्याला बघायला मिळत आहेत. याही वेळेला क्लीन बोल्ट, यू मिस, आय एम डेफिनेटली हिट. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बॅक या ठिकाणी आउट होताना दिसलाय फलंदाज आपण बघताय नितीन. नॉन स्ट्राईक एंड कडे रुपेश वाघ आणि आता नितेश धानवा हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहेत. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडूंमध्ये एक महत्वाचा फटका आला तर मात्र कुठेतरी सामन्यामध्ये परतून येऊ शकते. कारण की शेवटचं षटक जर बघितलं तर त्या षटकामध्ये जर तुम्ही जास्त धावा ठेवाल तर मात्र कुठेतरी या गणित जे आहे ते चुकताना दिसेल आणि मग विजय एका साईडला विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना दिसेल, ती म्हणजेच बाभोळा बॉईज ही टीम. पुढचा बॉल गोलंदाजाचा सूरज या गोलंदाजाचा. आल्या आल्या चेंडूला खेळलाय, जबरदस्त फटका, चेंडू निघून गेलाय. 6 धावांसाठी
नितेश धानवाच्या बॅट मधून आलाय जबरदस्त स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी. या 6 धाब्याने संघाची धावसंख्यामध्ये होते भर. धावसंख्या वेगाने पुढे सरकते जाऊन पोहोचते 24 या अंकावरती. आणि चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5. एक चेंडू शिल्लक असेल आणि धावसंख्येची गरज आहे ती म्हणजे 21. 7 बॉल 21 धावा. शेवटचा बॉल सूरज नाईकचा. याही वेळेला मोठा फटका, हवेमध्ये बॉल, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. वाह, काय जबरदस्त एफर्ट. 100% एफर्ट कसे असावे तर नकुल नानकर याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेत. 100% योगदान आपल्या संघासाठी देत असताना मिस्टर नकुल नानकर. बघा बाकीचे क्षेत्ररक्षक येतात त्याला हात मिळवणी करतात, कारण की ज्या अनुषंगाने त्यांनी क्षेत्ररक्षण केलंय जवळजवळ सिक्सर होता, कारण की स्ट्रेटच्या माध्यमातून खेळलेला, सरळ रेषेत खेळलेला फटका जवळजवळ लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये नकुल होता. सरळ आले, चेंडूला बघितलं अक्षरशः आणि त्या चेंडूवरती मात्र उडी मारली आणि उडी मारत असताना जवळजवळ 4 ते 5 धावा आपल्या संघासाठी मात्र या ठिकाणी वाचवल्या गेल्यात. कौतुक असेल नकुलचं, जबरदस्त एफर्ट. आणि आता इथून षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली आपण तर 25 धावा 45 करायच्या आहेत आणि आता 20 धावांची गरज असणार आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 6 चेंडू 20 धावा. कुठला गोलंदाज येईल गोलंदाजीच्या मार्कवरती हे देखील पाहिलं जाईल, कारण की बऱ्याच वेळा बघितले की 6 चेंडू मध्ये 20 धावा 25 धावा या होताना बघायला मिळाल्यात. कधी कधी असं बघायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये की 6 चेंडू मध्ये कमी धावा असताना त्या धावा होत नाही आहेत, मात्र जास्त धावा जर असल्या तर मात्र त्या कधी कधी होतात. मात्र जर तरला या ठिकाणी महत्व दिलं जात नाहीये, कारण की आता 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडू मध्ये 20 बनवायचे आहेत. समोर फलंदाज असणार आहे स्वतः नितेश, ज्याने आल्या एक षटकार खेचलाय आणि त्याला साथ देतोय रुपेश एका बाजूला. 6 चेंडू 20 धावा. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल होता ऑन साईडला, व्यवस्थितरित्या खेळता आलं नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, मात्र करतील चुकी आणि क्रिकेटच्या पटलावरती सांगितलं जातं की चुकीला माफी नाहीये. मिळतात धावा 4. महत्वाचा चौकार हा येताना दिसलाय. थँक्यू सो मच डीजे. लंच ब्रेक नंतर पुन्हा एकदा डीजे वादक आपल्याला जोडले गेलेत आणि त्यांच्या माध्यमातून सुसज्ज आणि सुंदर अशी गीतं वाजवली जात आहेत. चौकार आलाय महत्वाचा. पुन्हा एकदा रोशन सावरा गोलंदाजीच्या मार्कवरती. यावेळेला चांगला बॉल मात्र अमित नानकर त्या ठिकाणी थोडेसे फ्लंबल झाल्यात. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावायचा प्रयत्न आणि थोडीशी उशिराने झालेली फेकी, त्याचा फायदा या ठिकाणी 2 फलंदाजांना. धावसंख्या 22च्या रूपाने मिळतील 2 आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या अंकावरती. पुढचा बॉल गोलंदाज रोशनचा. 14 धाब्यांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहे 4 बॉल 14 ची गरज आहे. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये रफ अँड टफ मॅच बघायला मिळतंय. चांगला फटका आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक थोडेसे झाल्यात फ्लंबल आणि तत्पुरती 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. बघा रंगत निर्माण केली जाते वारंवार मैदानाच्या आतमध्ये. कदाचित जर एक मोठा फटका जर आला तर सामना जो आहे तो 50% नक्कीच नायगाव संघाच्या समवेत जाईल. मात्र एक जर डॉट बॉल आला तर मात्र बाबूला संघाच्या माध्यमातून हा सामना त्यांच्या समवेत जाताना दिसेल. दरम्यान महत्वाचा बॉल आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अमित नानकर. आज अमित नानकरला वारंवार जर बघितलं तर
जास्त आज मेहनत करावी लागते कारण की चांगली गोलंदाजी हवी तशी गोलंदाजी पाहायला मिळालाय. दुसरे धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय मिस्टर रुपेश वाघ आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. धन्यवाद डीजे. आतिश येत आहेत नवीन फलंदाज. चौतीस धावांवरती आपल्याला गाडी बघायला मिळत आहे. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4. 2 चेंडू 11ची गरज आहे. 2 मोठे फटके 2 षटकार. दोन चेंडूंमध्ये वारंवार 2 षटकार खेचायचे आहेत. एका बाजूला नितेश या फलंदाजाला महत्वाचा बॉल. ओ मोठा फटका आलाय. पुढे सरसावून स्टेप आउट करून चेंडूला समोर खेळलाय. 6 धावांसाठी यूथ 6 महत्वाचा षटकार येताना दिसलाय नितेश धानवाच्या बॅटमधून. धन्यवाद डीजे. एका बाजूला किल्ला लढवताना दिसलाय, संघर्ष करताना दिसलाय नितेश धानवा फलंदाज. 1 चेंडू 5 धावांची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये. रफ अँड टफ मॅच. इंजिन गरम आहे सध्या नितेश धानवाचं कारण की बघितलं तर व्हेरिएशन करणारा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात. रोशन त्याच्यावरती झालेत हावी फलंदाज आपल्याला बघायला मिळतात नितेश धानवा. आणि आता 1 चेंडू शिल्लक 5 धाव्यांची गरज. 1 चेंडू 5 धावांची गरज असताना या वेळेला बघितला तर क्लीन बोल्ड होत आहेत आणि सामना या ठिकाणी जिंकतायत ती टीम आहे बाबुला बॉईज, बाबुला संघ. आणि पराभव स्वीकारावा लागलाय तो म्हणजेच NCC नायगाव या संघाला. आपण या ठिकाणी सहभाग दर्शवला त्याबद्दल जय बजरंग पालनापाड्याच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल, आभार असेल. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम बाभोळा बॉईज, बाभोळा संघ. आपण खूप सुंदर खेळ दर्शवला गेलाय. आणि मॅन ऑफ द मॅच म्हणून कुठला खेळाडू असणार आहे हे देखील पाहिलं जाईल. सो नो डाऊट नकुल नानकर